हे देखो आले. चला कलर मात्र जाम भारी हो. एअरटेलच्या पोर देखील झक मारतील. एअरटेलला असंच कलर असतो ना, बघितले का तुम्ही? चला रिचार्ज करणार 100चा 2-3 तास बसत राहणार. चला पहिल्या जोड्या मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण निंबवली आणि संतोष भुवन पालघर जिल्ह्यामधील एक नामवंत बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये आहे व्होल्टेज मुकाबला. राजेंद्र पाटील तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला या मोठ्या स्पर्धेमध्ये लॉन्च म्हणजे सलग 3 वर्ष ते आम्हाला बोलवतात पण आम्हीच येत नाहीत. यावर्षी मात्र योगायोग कपिला सृष्टीचा योग म्हणा की काय कुठलाही योग आहे. पुढच्या वर्षी मात्र आम्ही काल्याचे कीर्तन येणार फायनल उत्तर पूजा. अच्छा पुढच्या नेक्स्ट या 2027 या षटक क्रमांक पहिला प्रगती विकास आणि अनिल आणि पहिला गोलंदाज राजा राजा गुळवी आणि आम्ही प्रिन्स बोलले रवी गुळवी ना. यस इथं पण राजा बसले ते राजेंद्र पाटील. आर मात्र नाव आहे हे बघा. आर पाटील. राजेंद्र हे आर ते आबा पाटील नाही, हे दुसरे लाखवलीचे आबा पाटील. चला बॉलिंग मार्क व षटक क्रमांक पहिला प्रगती पदा संघाची धावसंख्या 0 जरा स्पीडअप करा प्लीज. कट्टोकट यस राईटा महोदय विकेट तयार. यस भाऊजी बोलून गेलेले आहेत कारण त्यांचा हा संघ आहे. ओहो यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर राहील. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिडॉप यांच्यामधून एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 1 वर. यस मंचा गोळी पुरस्कृत नॅन्सी 11 निंबवळी. हे असलं कसलं ख्रिश्चन नाव आहे हा. अच्छा सासरवाडी आहे. आता काय असतं माहीत आहे त्या आंब्याच्या झाडाला फणसाचा कलम करतात. आंबे फण का फणसाचे गरे पण का सध्या तिथं जमाना आहे कलम हायब्रिड. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर यस राजा हा ठाणे वर्सेस पालघर जिल्हा असे हे बिग बॅटल. 2 बलाढ्य टीम एकीकडे पालघर तालुका दुसरीकडं भिवंडी तालुका निहाय असा हा सामना षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर. ओहो यस अकराची लाईन पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त एक धाव 1 से ज्यादा कुछ भी नहीं. संघाचा टोटल स्कोर झाला 2 वर. ज्ञानेश्वर मुकादम गेलेले आहेत. त्यांच्या बदली आहे बदली कामगार. व्हॉट इज युअर नेम? हरेश फ्रॉम लाकिवली. यस बरोबर आहे. तमा आयोजक याने ऑब्जेक्शन घेतलंय. तर कपडे वेगवेगळे आहेत 12चे कपडे. येस पेनल्टी. एक असाच एका ठिकाणी आला जीन्स पॅन्टवर. तो साला मॅच केला का सका पुढे आलाय. अरे जीन्स पॅन्टवर क्रिकेट खेळायला आईला म्हणतो असं झालं टाइमपास करायला. त्यानं प्लेनवर उतरलो आणि पेनल्टीमुळे हर संघ हरला. म्हणून येताना कसा सगळं व्यवस्थित पाहिजे का हो. सगळे चड्डी बनियान सहित सगळं मॅचिंग पाहिजे. यस 12वा 12th मॅन. थांबा जरा प्लीज. एक षटकापर्यंत आल्या त्याच्यामुळे पेनल्टी ही रद्द बातल करण्यात आली. नोंद घ्यावी प्लीज. काय शेवटी सगळं आपलंच आहे ना हो. बरोबर की नाही. त्यांचा घराचा दरवाजा आणि आपली खिडकी समोर आहे. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक जबरदस्त टायमिंग भिरकावून दिलाय. आणि हा पहिला दमदार सिक्सर बिग टोला दमदार टायमिंग नेत्र दीपक क्लासिक स्ट्रोक उत्तुंग फटका बेबंद फटका तोलून मापून मारलेला हा अस्मानी टोळा 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या झाली 8 वर. चांगला 9 वर. अरे बॉल मग उद्या येतात की नाही काय नाही. अच्छा त्याच्या एखादा भैया ठेवला त्याला 300-500 रुपये मजुरी दिली तर किती सगळे बॉल आणून देतो ना हो. त्यांना काय काळोख सवय आहे. अच्छा यस पहिलं षटक संपूर्ण. पहिल्या षटकात धावा कुठल्या तब्बल 9 धावा. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर नितीन गुळवी निंबवळी त्यांच्या विरोधात संतोष भुवन असा डबल सामना. म्हणजे पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना यस ना.
लास्ट मॅच. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी रघुनाथ दादू पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांचे सुपुत्र एक जबरदस्त महान समालोचक, सूत्रसंचालनकार आणि अव्वल पट्टीचे पंचक्रोशीतले एक मातब्बर पत्रकार आणि एक जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व, तसेच अतिशय दिलदार माणूस, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमचे राजेंद्र पाटील सर. 2005 पासून त्यांची आमची जी ओळख, परिचय. चला बॉलिंग मार्क होता, थोडं स्पीडअप करा प्लीज. मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट. फुलटॉस पुन्हा एकदा चेंडूला मिड ऑफला पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. चांगले रनिंग मध्ये एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वधाली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, टोटल स्कोईज 10 फॉर नन. राजेंद्र पाटील एका गावामध्ये ना तंटामुक्त अध्यक्ष नेमायचा होता. चला त्या अध्यक्ष नेमण्यासाठी त्यांच्या मारामार. सांगा आता काही घंटा सोडवणार भांडणं. एकामेकाच्या उरावर बसले होते चाकू सुऱ्या घेऊन. न मग तंटामुक्त अध्यक्ष. अरे बघा हे मतदान ठीक आहे हो, मारामार्या म्हणजे अशा गमती जमती असतात. धावा झाल्या 10 10 फॉर नन. बिनबाद दमदा सलामी. संतोष भुवन मागच्या सामन्यामध्ये खरबाव संघ एक जबरदस्त बलाढ्य आणि मागच्या सामन्याचा विजेता होता. कोळिवली आई गावदेवी कोळिवली संघानं पराभूत केलं. भादवाड. चला बॉलिंग मार्क होता या राईट आर्म होते विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त आणि पंचांना 9 बॉल झाले. चेंडूला मिड विकेटला 1+1 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या 12 वर. बिनबाद 12 ने हसेल फ्री हिट ना, फ्री हिट यस. ओव्हर स्टेपिंग. अतिशय चांगले अंपायरिंग, कारण हे अंपायर क्वालिफाईड आहेत, अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, सर्टिफाईड बाय देवेंद्र फडणवीस. त्यांचंही सर्टिफिकेट आहे बरं की नाही. सध्या त्यांच्या सर्टिफिकेटची फार गरज असते कुठेही जा. बिनबाद 12 12 फॉर नन. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही आज बरोबर आहे, परफेक्ट लाईट आहे. जास्त पण कामाचे नाही हो, बरं की नाही. मग सगळं दिसेल म्हणजे काय ते चालले ना कृष्णकृत्य. आणि पंचांचा अगेन दॅट शुड बी. ते बा जास्त बोललं तर असं बंद केला लगेच. एक फुगच बट्टा बंद झाला काहीतरी ना. इथं कालोख पडला. अच्छा इकडचा आपल्या स्टेजवरचा इथं मरू द्या. आपल्याला कोण बघते ना. इथं काय असला नसला कोण नाही कामाचं काही नाही हो. आणि आज पाहुणे तरी कुठे आहे तो. हां मग तिथं पाहिजे वेळा मेन उजेड आल्या ते बा. धन्यवाद देतो. येस आज मात्र चांगला पाहुणचार केला आहे मात्र. येस काय रिव्ह्यू घेतले काय रनआउटसाठी. येस या तुम्ही वरती या, तुम्ही पुढचं बघा, आम्ही मागचं बघतो. नितीन गुळवी. धावा झाले 13. येस क्लोज. मात्र संशय बेनिफिट ऑफ डाऊट.
दॅट शुड बी गोज टू बॅट्समन. असा नियम आहे मात्र. आउट आहे का? येस, सॉफ्ट सिग्नल अनफिल्ड अंपायर. येस, नॉट आउट. चला जाऊ दे, दिला तर खलास फायनल. नाही बरोबर की नाही. ओनली 1 रन्स टोटल स्कोर झाला आहे. 13 रन्स. बिनबाद 13 पहिल्या षटकात दमदार. या षटकामध्ये थोडीशी आता फिट. हो, नो बॉल अंपायर. येस, नो बॉल. धावा झाल्या 14. काय असतं, स्कोरर आहे नवीन, धरून बांधून आहे त्याच्यावर प्लीज. बरोबर की नाही. आपण पाहताय आपल्या सर्वांचे लाडके शिवसेनेचे अर्थातच उपतालुका प्रमुख कैलासजी शेलार साहेबांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, मोस्ट वेलकम साहेब. आपण पाहताय एवन जोडीचे नक्कीच संजयजी वाडगडे साहेब आणि त्यांच्या सोबतीने जर आपण पाहिलं तर कैलासजी शेलार साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत आपला मॅन ऑफ द मॅच करिता जे टी शर्ट प्राप्त झाले साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. राजेंद्रजी पाटील साहेबांचे परम मित्र देखील आहेत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आता येऊन जोडतो का सुनील पवार आहे का कोण आहे? हा म्हणा सुनील पवार आहे का दुसरा जोडीदार. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी घडले धावा झाल्या. आपण पाहताय स्वप्नीलजी शेलार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. यस, धावा झाले 20 वर. 20 रन्स. बिनबाद 20. दमदार सलामी. षटक क्रमांक दुसरा फिनिश ना. अजूनही 3 बॉल्स टू गो. धावा झाले 20. हो, अंबर बॉल काय स्कोरर गेल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे हो. येस, अच्छा अच्छा, हे पण चांगले आहेत. हो येस, आउटसाइड द आफ्टर पुन्हा डॉट डिलिव्हरी. एका खेळण्याचा प्रयत्न गॅदर केली यष्टीरक्षक. येस येस, तो फक्त हे सरकारी आहे, तो काय संविधानिक आहे. तो नॉन बायोलॉजिकल आहे, हे बायोलॉजिकल आहेत. हो हो, अंदर आईच. पुन्हा एकदा दमदार कव्हर आहे. चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर लॉंगॉबेंच्या मधून 4 धावासाठी. दमदार टायमिंग. आउटसाइड द ऑफ जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. दमदार फटका, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. नेत्र दीपक. टायमिंग शुड बी एक्सलंट. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. संघाचा टोटल स्कोर धाव झाल्या 24 बिनबाद 24. दमदार सलामी. अफलातून सुरुवात. ट्रेमेंडस स्टार्ट फ्रॉम बोथ दी ओपनिंग बॅट्समन. येस, फुलटा चेंडू. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. गॅपचा पुरेपूर फायदा उचलला. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा येस, फिरून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू वेगाने निघून गेलाय. डॉट बॉल आणि षटक राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी. येस, 12 चेंडू झाले आहेत. येस, 12 चेंडूमध्ये संघाची धाव संख्या 24 म्हणजे बरोबर प्रति षटकामागे 12 धावांचे इक्वेशन. 5 षटकांचा सामना असेल. येस, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट. तर दुसऱ्या फेरीत पहिला सामना होईल. विनर विनर म्हणजे तो सामना होईल बघा. खरबाव त्यांच्या विरोधात कोलिवली, गावदेवी कोलिवली आणि साई स्पोर्ट्स कारबाग. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. नक्कीच सामना रंगतदार होईल. 2 बलाढ्य टीम. इकडं पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा असे हे बिग बॅटल. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. नवीन गोलंदाज शुभम गुळवी. गुळवी कंपनी जास्त आहे ना. राजा गुळवी यांचे बंधुश्री.
बोला बोला, तुम्हाला पास आहे, नॅशनल परमिट आहे तुमच्याकडे का हो? कुठेही घसू शकता, कसेही घुसू शकता, ना तेल लावता ना पाणी लावता का? बोला बोला हो. कोणाचे? अच्छा अच्छा, ओके. मला वाटलं कोणाचे मेसेज येतात का बरं. शुभेच्छा, अच्छा, धन्यवाद. यस, खरं सुनील पवारचा परिचय भरपूर आहे ना हो. दरम्यान पाहतो की आपण अतिशय अप्रतिम फटका पाहिला आणि खास निंबोली संघ मैदानात जेव्हा जेव्हा असतोय तर निंबोली गावामधून क्रिकेटवर मोठे प्रेम करणारे आमचे ओरिजिनल 40+ संघटनेचे निंबोली टीमचे संघनायक मनोहरदादा गोळवी साहेबांनी खास राजेंद्र पाटील सर, कॉमेंट्री पॅनल, अंपायर पॅनल आणि त्यांच्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद यस, मनोहर गोळवी धन्यवाद. साहेब. यस, मंडळ आभारी आहे. बघूया तर ऑनलाईन बरेच अपेक्षा जोडलेले आहेत. चला, शुभम गोळवी षटक क्रमांक 3 प्रगती पदावर बॉलिंग मार्क व तयार. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा खरं म्हणजे आज. आणि हा यस, पुन्हा लॉफ्ट करायचा प्रयत्न. आणि हा यस, धक्का बसेल. पहिला बऱ्याच प्रतीक्षेनंतर पहिले विकेटची एक्झिट, वाघाची शिकार, गोल्डन विकेट, पहिला ब्रेक थ्रो. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. खारबाव संघाचे कॅप्टन आणि कोळिवली संघाचे कॅप्टन. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना, तो सामना असेल 4 षटकांचा सामना असेल आणि ही जबरदस्त लढाई, संघर्ष. यस, दोन्ही तालुक्याला मातब्बर, अव्वल, दिग्गज, बलिष्ठ, बलाढ्य संघ. चला, या खारबाव संघाचे कॅप्टन, त्यांच्या विरोधात कोळिवली संघाचे कॅप्टन आले. आहे. निंबावलीशी हर्ष पाटील, उगवता सितारा, रायझिंग स्टार फ्रॉम लाखिवली गाव. तुम्ही ओमी आपला योगी बाबा त्यांचे संपर्क साधा जरा. हो हो, यस, पुन्हा जोरदार अपेल, परंतु पंचांचा मात्र नकार असेल. डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, देवासिंग. काय सरळ बोट घुसत झाली, तर वाकडं बोट घालायची गरज काय पडली का हो? आरामशीर केला. आउटसाइड द ऑप्शनमध्ये बॅकवुडला गेला असता, स्टेर जरी केला असता, लेटकट किंवा कुठे ढकलला असता, पुश केला असता, तरी एक धाव सहज मिळाली असती. राईट महोदय विकेट पुन्हा एकदा. हो हो, यस, पुन्हा एकदा जोरदार अपेल, परंतु पंचांचा मात्र नकार असेल. एक धाव मिळेल एका धावेपासून. दुसऱ्या धाव म्हणजे वंचित संघाची धाव संख्या 29, 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगती पदावर असेल. सर साईश खारबाव संघाचा जर अपवाद सोडला आजच्या दिवसातला, त्याने कमाल धावसंख्या नोंदविली. सुनीलजी पवार सूत्रसंचलन, समालोचन, डबल रोल, बरोबर की नाही? हे घमंड नाही, इगो नाही, अहंकार नाही, अहंकार नसावा. कुठल्याही कार्य का याला का जो कलाकार असतो त्याला अहंकार नसावा. अहंकाराचा वारा न लगो. हो हो, येस, पुन्हा दाखवलं लाईन, हलक्या हाताने पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवला मिड विकेटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, परंतु शेवपर्यंत मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग पर्यंत विकेट. 31. मंत्र जून आंदुरके या समीर ठाकरेने मात्र तयारी जबरदस्त त्याला झालं तयार. आणि योगी बाबा त्यांना तर तोड नाही, बरोबर की नाही? खाली 5ला पण ते कॉमेंट्री करू शकतात. खाली 5 म्हणजे सर्वात उच्च थरा पेटीवरचा. ओहो, जोरदार अपेल, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. नॉट बॅट्समन इज आउट. क्लीन बॉल, त्रिफलाचित, पितल उघड्यावर, दांडे गोल झाले, यष्ट्या उद्ध्वस्त उदद्रुत केल्या. तंबूचं तिकीट यांच्या हातात. जाईये कसला करता रे आकडेवारी.
येस कैलाजी पाटील उपतालुका प्रमुख आणि संजयजी वारगडे येवंदोडी जो कोणी ऐवज झेल घेईल त्यांचे 300 आणि तुमचे 200 आहेत ना 300 तुमचे 200 ना 300 येस अच्छा अच्छा या जत्रावाले इथं आनंद बघूया ही जबरदस्त ऑफर आहे तुमचे कोणाचे तुमच्या म्हणजे टोटल 500 मिळतील म्हणजे अर्धा किलो पाऊण किलो मटण आरामशीर येईल ते आहे नाही तर वाईन शॉपवर 3 बीर प्या मस्त तिथं राहावा खुर्च्या प्रथमेश पाटील तर राईट ना महोदय विकेट तयार राजा चौथं षटक ना प्रगती पदावर देवा सिंग देवा पांडे हो येस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय जबरदस्त टायमिंग पण चेंडू हवेमध्ये हो मॅग्निफिशियंट कॅच टू द लॉंग ऑन दॅट शुड बी आउट विकेट बसेल तिसरा गडी घरत तिसरा हादरा तिसरी विकेट तडीपार हद्दपार जेर बंद स्थानबद्ध तिसऱ्या विकेटची हकालपट्टी तिसऱ्या विकेटचा एन्काउंटर तिसऱ्या विकेटचा काढता बाय तृतीय विकेट स्वाहा या नवीन बॅटर दुर्गेश पांडे राजेंद्र पाटील एका मी गावात आता मागच्या महिन्यात कॉमेंट्री करायला गेलो होतो तिथं एक नाक्यावर दुकान आहे सलूनचं तिथं टिप लिहिली होत्या नोटीस बोर्डावर की इथं कृपया राजकारणाच्या गोष्टी करू नयेत तरी असं काय लिहिलं अहो इथं तर म्हणतो मारामारी रोज होतात म्हणतो का तिथं सगळे उच्चापती करणारे येतात ते आले एखादी पोरगी पळाली न्हाव्याला माहिती नाही बापासला माहीत नाही पण न्हाव्याला माहीत ते एसी रूम मध्ये नाही जाणार ते जास्तात ना असे चला 31 बाद 31 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट नवीन बॅटर दुर्गेश पांडे ओहो येस आउटसाइड द स्टंप स्लोअर वन उजव्या स्थितीच्या बाहेरून बघूया 22 ला डॉट बॉल डॉट डेली चेंडू आणि चेंडू पर्यंत पंचांचा वाईटचा इशारा एवढा लेट जाता पोरग 10 वाजता घरात पालना टाकणार लवकर सांगा बाबा आम्हाला मार्क रिव्ह्यू अच्छा काय रे काय निर्णय काय अच्छा इकडे आहेत अच्छा दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी स्वैर मारा देशाईर मारा 1 धावेचा चाकणा 1 धावेचा मलिदा 1 धावेचा फालका 1 धावेचा उतारा 1 धाव मिळेल संघाची धाव संख्या 32 तिथं 33 केलेत त्या आणि हा यस पुन्हा एकदा चाबूक शॉट जबरदस्त टायमिंग चौकार अतिशय क्लास फटका समय सूचक समयबद्ध अनुपम फटका अतुलनीय उल्लेखनीय स्ट्रोक्स धावा झाल्या 37 किती 36 तिथं 33 लिहिलं होतं रे चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक्स राईट ना महोदय विकेट तयार बॉलिंग मार्क षटक क्रमांक 4 प्रगती बदा 4थ्या षटकाचा माग करताना गोलंदाज अतिशय जबरदस्त जाणार संतोष भुवन त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस अगेन्स्ट निंबवली नॅन्सी ऑइट यस दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी स्वैर मारा दिशाई मारा स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि इला ढुंगणाला आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी 1 धावेचा इशारा यस पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणि हा यस पुन्हा एकदा उचलून मारलाय चेंडू पुन्हा एकदा जाईल परंतु झाले तो बावचळलाय अखेर दिला चौकार 4 धावांसाठी कोणाची तर रक्षक नयन कॅमेरामॅन यस धावा झाल्या
41 41. चांगली धावसंख्या, अधिकतम धावसंख्या, उदंड, व्यापक, अपरिमित धावांचा हा भस्मासूर, धावांची लाखोली. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. हो हो, हे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यस यस, गाव पण लाखिवली. लाखोली अक्षर शब्द खरा म्हणजे या शिव्यांची लाखोली वाहतात ना, त्याला तो सूट शब्द आहे. राजेंद्र बाईल भरपूर आहे आपल्याकडे बोलण्यासारखं हो. पण साला लाईव्हने आमचे वांदे केले हो. म्हणून साले टेस्ट परवडली, पण साली युट्यूब नको. येस पुन्हा एकदा. हो 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 हो, काय जबरदस्त गोटीने अचूक फेक, डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणि बॅट्समन इज आउट. विकेट जाईल चौथी, चतुर्थ विकेट. कोलॅप्स्ड. चौथ्या विकेटचा काढता पाहिजे, चौथ्या विकेटची एक्झिट. 4 बाद 43, 44, 4-4-4 म्हणजे दुर्गेश देवा गेला, देवाशी. धन्यवाद धन्यवाद. ये 4 बाद 26, 40, 44 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. नदर बॅट्समन, मिडल ऑर्डर मधल्या फलंदाज फलंदाज विवेक. नवीन फलंदाज, नवीन बॉडी, मॉडेल, फॉर्म्युला, पॅटर्न, पेटर्न, शॅम्पल, ब्रँड, नवीन मटेरियल तयार. राईट आर्म हो द विकेट. हो हो हो, चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. ओ यस, चांगला फटका. धन्यवाद. येस, धावा झाल्या 48, 48 रन्स. अजूनही बॉल बाकी आहेत. षटक संपलं चौथं. यस, म्हणजे 12 चौक 48. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. यस, पहिली वॉर्निंग, पहिला इशारा. यस, प्रणव भोईर. अच्छा, लाखिवलीचा अंडर बॉय भिनारचा. यस, हा, त्यांचे आता टॉस झाला, आले का टॉस झाला. हे कोहलीने का आपला खारबाव या दोन्ही संघाचे कॅप्टन. यस, नयन याने जर विकेट हॅट्रिक, काय काय षटकार, विकेट हॅट्रिक घेतले. कोण तुम्ही देणार? कृष्णा. 1000 रुपये कॅश प्राईज. राहू द्या ना, त्या काय जात आहे हौशला मस्त, त्या काय झालं. चुटकुला करतो आपण नंतर. आता एका ठिकाणी कामात जरा थोडस वातावरण नाही, टाइम भेटला पाहिजे. हा, आता त्यांच्यावर पण करणार. सुनील पवार, पॉवर. चला, बॉलिंग मार्क तयार. नयन. ओहो हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा, पण तो धाव मात्र 1 मिळेल. चांगली चिक्की सिंगल. टोटल स्कोर झाला 49. राहिले फक्त इनमें 5 बॉल. नवीन बॅट्समन देवा. आपण गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर व्यासपीठावर पत्ते आपण एक अतिशय जबरदस्त क्रिकेट म्हणजे ओळख आहे. आणि आमचे दोन्ही प्रणय आणि दिशांत त्यांची मामाश्री जे आहेत प्रभाकर दादा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. 1000 कॅश प्राईज. लावताना कमीत 500च्या वरती लावा. नाक्यावरची लेबरची मजरे 500, 700-800 आहे. 800. शक्य लोक पण 100 रुपये घेत नाही, बरं की नाही. बघा तुम्ही रात्री काळोखात जाऊन, टोल नाके असतात ना, टोल नाके किंवा जे सिग्नल असतात ना, रात्री जा, दिवसाला तर मार खाल तिकडं. आणि हा यस पुन्हा एकदा आडवा पट्टा.
हो हो मॅग्निफिशंट कॅच. दरम्यान पाहतोय आपण निंबोली संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या निंबोली गावामधून अजून यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय आपण जितेश गोळी यांनी खास करून निंबोली टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि निंबोली गावाचे पोलीस पाटील आदरणीय दिनूदादा गोळवी दादांनी सुद्धा या स्पर्धेला खास सर अजित पाटील सर आणि ऑल टुर्नामेंटला आणि निंबोली टीमला शुभेच्छा दिल्या त्या खूप खूप धन्यवाद पोलीस पाटील साहेब. चला धन्यवाद. येस चांगला फटका होता पण तू झेल मात्र अप्रतिम. हवेत सूर मारून बबल्या बबल्या ना. अच्छा कॅच बबल्या. हे काय उपनेम निकनेम. यस दरम्यान अजून एक बक्षीस आलेलं आहे जो आता झेल टिपल्या गेला पाहतोय मंडविकेटा क्षेत्राकडे त्या क्षेत्रशिकाला व्यासपीठावर आमची एवन जोडी म्हणजेच संजय वारकडे दादा आणि ओरिजिनल पोटी प्लस संघटनेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय कैलास शिलार साहेब यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये देण्यात येईल. यस राईट महोदय विकेट. अरे हा यस हा उलटा फटका का जन हॅट्रिक. आता बॉल किती आहेत? 3 बॉल बाकी आहेत म्हणजे आरामशीर होऊ शकतंय. जर हॅट्रिक घेतले तर किती? 1000 रुपये तुमचे आहेत ना रे. यस 1000 रुपये यांचे आहेत. सुनील पवार असेच एक होता रात्री टाईड होऊन शेट लोक लावत होते पैसे. याला सुटली खाच. हा लावा लागला पैसे. चला दुसऱ्या दिवशी दाढीला पैसे नाहीत म्हणून दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आगणी लावायची. हे बसणे शेट लोक आहेत यांच्या नात काय करायचं बरोबर की नाही. आता तुम्ही शेट आहे आता तो सांगतोय. शेट म्हणायचा नसला तरी हो खिशात नाही आणा बाजीराव म्हणा. साला 10वीच्या परीक्षेला इंग्रजी विषयात 3 वेळा नापास पण साला हातात टाइम्स ऑफ इंडिया घेऊन फिरणार. अमन अमन काल अमन म्हणजे शांती. अमन म्हणजे हा खरा उर्दू शब्द आहे. येस मॅन ऑफ द सिरीजची बाईक ही कोणाची मुलगी आहे? प्रभाकर गुळवी यांची ही सुकन्या. अच्छा अच्छा हे उर्दूचे बादशाह भिंगरी शॉट वाले खींच के मारा इस मर्तबा असे अनेक सिद्दीक भावे यांचे परवा म्हणजे काल्याच्या कीर्तनाला येतील. खरं म्हणजे आम्ही बघतो काल्याच्या कीर्तनाला. राजेंद्र पाटील. चला 56 राहिले किती अजून बॉल? 2 बॉल. काय साला योगायोग बघा. दोन बॉल 2 मारा मजा. बॉलिंग मार्को तयार. अंतिम षटक अंतिम 2 बॉल बाकी. धावसंख्या 50 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. ओहो अक्रॉस द लाईन. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा केला होता. येस हॅट्रिक वरून चुकला बघूया. राहिला म्हणते शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. 50 धावा 7 बाद 50 राहिलेले हे शेवटचं शेपूट. हे शेवटचे म्हणजे सगळे 1.5 दिवसाचे गणपती. यंदा भरोसा नाही का हो? ह्या काय गाजराच्या पुंग्या वाजल्या तर वाजल्या. $50 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा. आम्हाला या स्पर्धेचा घटक होण्याचं जे सौभाग्य लाभलं त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेचे प्रणेते केंद्रबिंदू आदरणीय आमचे राजेंद्र पाटील सर यांना धन्यवाद देतो. पुढच्या वर्षी आम्ही काल्याचे कीर्तन येऊ आणि रात्रभर थांबू. वाटलं जाऊ सकाळी. हो हो या चांगला चेंडू. त्या दिवशी सुनील पवार रसायन स्पर्धा होती बघा. रसायन स्पर्धा फायनल किती वाजता? सकाळी 9 वाजता. एक चालला तर संडासला टमरेल घेऊन. दादा म्हणतो एवढे लोक मॅचचा झाल्या. अरे कालची मॅच आहे बरं. तुझा हागून बिगून ये मस्तपैकी तेव्हा तरी पण संपणार नाही. चला तर आम्ही थांबतो. आम्हाला निघायचं आहे. येस आय एम गो टू नवी मुंबई. धन्यवाद देतो. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला या स्पर्धा घटकाने एक चांगलं समालोचनाची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळी आमचं समालोचन कक्ष असेल अंपायरिंग कक्ष असेल आणि संपूर्ण आयोजन कमिटी धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. गुड नाईट शुभरात्री.
खूप खूप धन्यवाद सर, आपण या स्पर्धेकरिता वेळ दिली. जी प्रेक्षक चर्चा करत होते त्या चर्चेने तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, खेळाडूंचं मनोरंजन केलं, त्याबद्दल आपलं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या वर्षी देखील आपण नक्कीच या स्पर्धेला भेट द्या, हीच आशा आम्ही बाळगतो. आणि आपण या ठिकाणी दशरथजी पाटील सरांचा सत्कार करतोय, नक्कीच शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पाडतोय. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. तर निश्चितच ज्यांचा आपण आवाज ऐकला का होईना क्रिकेटच्या माध्यमातून एक मनोरंजक समालोचक म्हणून सातत्याने आपण उल्लेख करतोय. आमचे सिनियर समालोचक आमचे दशरथ पाटील सरांचा आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचे आयोजक चला, दोन टीमचे कॅप्टन आपल्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. पहिल्यांदा आपण सत्कार पार पाडू आणि त्यानंतर नाणेबेगी करून घेऊ. आपण पाहताय टॉस बॉक्स, आरके बिल्डर टॉस बॉक्स सातत्याने गेल्या 3 वर्षापासून आपण पाहतायत आरके बिल्डर टॉस बॉक्स. धन्यवाद. आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. पाहतोय आपण 2000 पासून ज्या प्रकारे मोठं नातं आहे दोन्ही चांगल्या समालोचकाचं, एक सूत्रसंचालक इव्हन क्वालिटीचे आमचे राजेंद्र पाटील सर आणि निश्चित यांच्यावर ज्यांचं मोठं प्रेम आहे असे आमचे. तर दरम्यान पाहतोय आपण स्वागत आणि सत्कार इथे मात्र होताना निश्चित आमचे काही पाहुण्यासोबत स्वागत स्वीकारताना पाहतोय आपण या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण मराठी शब्दाचा भांडार म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतोय त्यास आमचे दशरथ पाटील सरांचे यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. तर त्यानंतर आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. मी व्यासपीठावर आदरणीय प्रभाकर गुळवी साहेब, त्यानंतर इवन जोडी कैलास सेलार साहेब, उपतालुका प्रमुख शिवसेना पुंडास गावाचे एक मोठे व्यक्तिमत्व, त्यानंतर संजय वारगडे साहेब, शैलेश सेलार, या सर्व मान्यांना विनंती असेल की दादा आपण त्या टॉसच्या बॉक्समध्ये आणि तिथे मात्र संजय व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र हर्ष पाटील आउट टू द टॉस बॉक्स. नक्कीच मान्यवर पाहुण्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये दोन टीम समवेत आपण या ठिकाणी टॉस पार पाडतो. एका बाजूने टीम गावदेवी स्पोर्ट्स कोलिवडी आणि दुसऱ्या बाजूने शाही स्पोर्ट खारबाव. आजच्या रात्रीतील सर्वात मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते, क्लॅश ऑफ टायटन्स. चला, मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. एवन जोडी आपल्याला विनंती, आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. आल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडू वर्गाचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्फूर्ती चषक 2026, 18वं वर्ष राजेंद्रजी पाटील साहेबांचं सातत्यपूर्ण 18 वर्ष झालं ज्या पद्धतीनं आयोजन नियोजन आपण पाहताय. दुसऱ्यांदा ही स्पर्धा नाईट रजनी क्रिकेटच्या हंगामाने पार पडतीये. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस पार पडतो. एका बाजूने टीम खारबावचे कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूने टीम कोलिवडीचे कर्णधार आहेत. कोहली टीमचा कर्णधार या ठिकाणी कॉल करेल. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आणि टॉस बॉक्स मधनं इकडनं सूचना आली आहे, टॉस जिंकला टीम खारबावने. चला, मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण शुभेच्छा द्यायचे आहेत आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. आपण पाहतायत मान्यवर पाहुणे सध्याच्या घडीला शुभेच्छा देत असताना दोन टीमच्या कर्णधारांना जास्त चर्चा करणार नाही होत, कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये त्वरित सुरू होईल. त्या अनुषंगानं नाणेफेकीचा कॉल जर इकडनं पाहिलं तर टीम साई स्पोर्ट खारबावने जिंकलाय. गेल्या मॅचमध्ये एकतर्फा मॅच झाली, तिकडे प्रणय पाटीलची कमालीची बॅटिंग आणि त्याच्या सोबतीनं आदित्य म्हात्रे, दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने खेळले. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. एकंदरीत समोरच्या संघाचा विचार केला तर एक दमदार संघ आहे. गेल्या मॅचमध्ये त्यांनी चांगली लढत देऊन पुढे आलेत. या मॅचमध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना विरोधी संघाला 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ पण चांगलाच कमी ते धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला. त्यानंतर कोल्ही टीम आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चर्चा करणार नाही आहोत कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समोर जोडले जातील द पवार सुनील पवार सर. पहिल्याच बॉलवरती एक फटका चांगला आलाय पत्ता पण कडक आलाय षटकार आणि सुपर हिट सुरुवात पाहायला मिळाली. दरम्यान पाहतोय की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एवन जोडी यांनी जी आम्हाला 50 टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यामधून पाहतोय की आपण कैलासदादा आणि संजय वारगडे साहेब हे आमच्यातून काही वेळेमध्ये रजा घेणार आहेत. त्यापूर्वी मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे चारही कॉमेंटेटरला ते त्यांच्या शुभ हस्ते टी शर्ट देणार आहेत. तर आपण चला दोन्ही समालोचक आपण समोर यायचं आहे आणि हर्षल आपण सुद्धा समोर जायचं आहे. एवन जोडी सर आपण एक टी शर्ट घ्यायचं आहे एवन जोडीच्या माध्यमातून. कारण की काल एवन जोडीच्या माध्यमातून कॅप कॉमेंटेटरला आणि आता मात्र टी शर्ट आपण देण्यात त्यांच्या शुभ असते. नाही एक आहे बाकी. अजून एका चांगला फटका पाहतोय आपण वाईडिसचा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे अतिशय वेगात दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि सहज या बॉलवरती येता 2 रन्स. आता मात्र चांगली सुरुवात करतोय राजा. इज अ ग्रेट बॅटर तालुका क्रिकेट. हर्ष जर पाहिलं आपण तर एक मोठं नाव आहे निंबोली टीमच्या माध्यमातून आणि पहिल्या बॉलवरती काय कडक फटका खेळला हे पाहू शकता आपण. आमचे मराठी शब्दाची भांडार म्हणून ज्याचा उल्लेख असतोय असे मराठीचे एक उत्कृष्ट समालोचक आणि एवन जोडी पाहतोय आपण ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर जर पहिला आपण उपतालुका प्रमुख शिवसेना असे कैलास सेलर साहेब यांचे शुभ असते. त्यानंतर चला योगी बाबा त्यांची इच्छा आहे की त्यांचे शुभ असते आपण टी शर्ट देणार आहोत. आपण यायचे एकेकानी. योगी बाबा तुम्ही या टी शर्ट आलंय. यस पाहतोय आपण आणि हिंदुस्थानामध्ये एक बाबा गाजतोय तो योगी बाबा आणि भिवंडीमध्ये योगीराज बाबा का कमाल आणि धमाल. चांगलं जेल कंप्लीट केलंय. धक्का मोठा बटलाय निंबोली टीमला. पाहतोय आपण धावसंख्या जर पहिली धावफलकावरती 8 धावा आहेत. त्यानंतर एक उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र समीर ठाकरे आपण समोर यायचे आहे. टी शर्ट आपण स्वीकारायचे एवन जोडीच्या माध्यमातून. बेचाळीस नंबर खाते पिते के घराणे के आहे समीर ठाकरे आणि त्यासाठी त्याला टी शर्ट मोठा सुद्धा लागणार आहे. त्यानंतर व्हाईस ऑफ भिवंडी आमचे खास मित्र हर्ष आपण सुद्धा हा टी शर्ट स्वीकारायचा आहे. चला बॅटर लगेच आपण रवाना व्हायचं आहे आणि व्हाईस ऑफ भिवंडी हर्ष पाहतोय आपण सातत्याने चांगलं समालोचन करण्याची क्षमता त्याच्याकडे आणि दिवसेंदिवस परिपक्व होताना पाहतोय आपण. यस ज्या बॉलरने शेवटचा षटक हाताळला होता आमचे प्रभाकर दादा यांच्याकडून त्या बॉलरला मात्र 300 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. यस स्कोररकडे आहेत. यस आणि जो झेल टिपला होता क्षेत्ररक्षक निंबोलीचा आपण यायचं आहे कारण की पाहुणे रजा घेण्यात त्यासाठी 200 रुपये आहेत. आपण या. देर आहे दुरुस्त आहे लेकिन लक्ष्मी येणं गरजेचं आहे आणि लक्ष्मी आली आहे आपल्याजवळ आणि ते लक्ष्मीला स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. 300 रुपये आमचे टीमचे कॅप्टन 40+ वा भाई वा 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 वा. मनोहर दादाचे चिरंजीव आहेत आणि खूप मोठं प्रेम दाखवलंय. आणि दादा हे शेवटचा ओव्हर ज्यांनी हाताळलेला आहे प्रभाकर त्यांच्याकडून 300 रुपये हे कॅश आपण त्याला द्यायचं आहे. सामना आपण अतिशय क्लास वापशी करताना यावेळेस पात्र इनसाइडवर फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय. चेंडू इथं मात्र जातोय स्कोरलेक नाहीतर कव्हरकडे आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा या बॉलवरती कम्प्लीट होताना. यस कॉमेंट्री बॉक्स हर्ष काय म्हणशील ज्या प्रकारे आव्हान जर पाहिलं आपण 51 धावा तुम्हाला टेक्स असं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये विकेट जरी गेला पण एका चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय. बॅटिंग सध्याच्या घडीला चांगली सुरू आहे परंतु एक प्रॉब्लेम या ठिकाणी निंबोली टीम करता झाली आहे की त्यांचा ग्रेट बॅटर अर्थातच आपण जर पाहिलं तर राजा गुलमी ज्याने पहिल्याच बॉलवर 6 टोकला
आणि त्यानंतर सातत्यानं दुसऱ्या बॉलवर दुसरी धाव आली, त्यानंतर परत एकदा मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र राजा गुलवी सारखा एक डिंबवली टीमचा हार्ड हिटर बॅटर डगआउटच्या आश्रयाला गेला आहे. पण हर्ष, जी सरासरी पाहिजे ती सरासरी इथे मात्र पार केलेली आहे. एक जरी विकेट केला असेल पण निंबोली टीमकडे अजून बॅटिंग खूप मजबूत आहे. इथून मात्र तुम्हाला जी सरासरी पाहिजे ती मिळालेली आहे. धावगती चांगली आहे. इथून मात्र एक मोठा फटका जरी एका षटकामध्ये आला तर तरी तुम्ही विजयाकडे वाटचाल करू शकताय. इकडनं सातत्य दाखवण्याची गरज आहे. निंबवली टीमला कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं ज्या कॅलेबरनं पहिल्या षटकामध्ये बॅटिंग झाली आहे, त्यानंतर येणाऱ्या षटकाचा आपण विचार केला 4 षटकांमागे प्रति षटकामागे 10च्या सरासरीने धावगती गाठायची आहे. त्या अनुषंगाने इकडनं बॅटिंग दर्शवावी लागेल टीम नॅन्सी 11 निंबवली बी टीमला. क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज देवा आलाय आणि इथं मात्र हा षटक चांगला हाताळावा लागेल. P2चं षटक पाहतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देवा. समोर बॅटर पाहतोय आपण अक्षय एक या धावसंख्येवर बॅटिंग करताना. वाटतं की पहिल्या फिरत्याच्या नाईटचा हा शेवटचा आपण सामना पाहतोय. संतोष भुवन जर पाहिला पण पालघर जिल्ह्यामधून बिलॉंग करणारा संघ एका तगडा संघ आहे अशी माहिती हर्ष यांनी आम्हाला सांगितलं होतं की या संघाकडे खूप मोठी ताकद आहे आणि पालघर विभागामधून नेहमीच उच्च कोटीचं प्रदर्शन करणारा हा संघ पाहतोय आपण. हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल स्कोरले बाउंड्री लाईन कडे. पंच का इशारा करतील पाहायचंय. कडक फटका आला भाई. वाह वाह वाह, षटकार आलाय. शॉर्ट ऑफ मॅच म्हटलं तर वावगोट ठरणार. ज्या प्रकारे फटका बनवलाय स्कोरलेच्या वरतून हे पाहू शकता आपण. काय कमालीचा फटका होता. स्लॉग सी अतिशय जबरदस्त परफेक्ट टायमिंग, शक्ती अफाट. चेंडू स्कोरलेच्या वरतून आला हा षटकार. वा, अक्षय काय फटका एक्झिक्यूट केलाय. थोडेसे जर पाहिलं तर शफल झाले आणि त्यानंतर स्लॉक स्वीप उजवा गुडगा वाकवत असताना बॉलला अक्षरशः मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय. सीमारेषा पार. इट्स अ बिग हिट. साधा वसूल करणारा षटकार आला इकडनं बॅटर अक्षयच्या बॅटमधनं. नेक्स्ट बॉल आणखीन एक मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. प्लॅन मिस. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर आता कमबॅक केलंय गोलंदाजानं. यस, षटकार देतं मात्र वाफी केली. चांगला बॉल होता पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर अजून चेंडू थोडासा बाहेर वळतोय. त्यावर मात्र अडवॅटी खेळायचा प्रयत्न. बीट झाला बॅटर. सामना एकतर्फी होणार नाहीये कारण की दोन उच्च कोटीचे संघ एकमेका समोर पाहतोय आपण फाईट करताना. क्षेत्ररक्षण जर नजर टाकली आपण पॉईंट कव्हर पॉईंट मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला एका क्षेत्ररक्षक. हा फटका बॅटने आहे. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. कोणाचा क्षेत्ररक्षक जातोय. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करताना पाहतोय आपण. अतिशय वेगात या बॉलवरती आल्या 2 रन्स. टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 19. सज्ज होतोय गोलंदाज परत एकदा. यावेळेस पात्रा फटका फटलाय. हवेत आहे चांगला झेल. इथं मात्र स्वतःला झोकून दिलंय. पुढे सरसाट हवेमध्ये झेप डाय मारून हा झेल इथं मात्र कम्प्लीट केलंय. वा वा, काय झेल पकडला. इकडनं मात्र एफर्टलेस 100% एफर्ट्स येत असताना स्वतःला झोकलं पुढच्या बाजूने आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर 40+ एज आहे, परंतु एखाद्या 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवेल असा झेल पकडलाय. वाह वाह, काय जबरदस्त झेल आहे. जबरदस्त झेल. आता इकडनं पालघरवरचा प्रवास करून भिवंडी पर्यंत आले आणि त्यानंतर आता जबरदस्त खेळ देखील दर्शवायला सुरुवात केली आहे. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं प्रदर्शन सध्याच्या घडीला टीम आपण पाहतायत कार्तिक 11 संतोष भुवनचं पाहायला मिळतंय. मनीष कांबळे आपल्याला विनंती, आपण मुख्य आयोजकांशी संपर्क साधायचे. अनिल कांबळे आपल्याला देखील विनंती असणार आहे, आपण देखील संपर्क साधायचे. आपण पाहतायत आपल्या सर्वांचे लाडके अर्थातच खारबाव गावचे सरपंच अर्थातच महेंद्रजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असणार आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायचे. महेंद्रजी पाटील साहेब मोस्ट वेलकम. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत लाखिवली गावचे उद्योजक उद्योगपती अर्थात सचिनजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अडवा पाटनं खेचून मारलाय. फटका डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेकरिता घाई जरूर झाली होती, परंतु असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसत नाहीये. बॅटर सेफ पॉप अँड क्रीज मध्ये पोहोचले जात आहेत. तत्पूर्वी इकडनं संधी होती फक्त आणि फक्त एकदा पूर्ण करण्याची.
नेक्स्ट बॉल. या दरम्यान शेंडू बॅटनं पूल करायचा होता, मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. जमिनी साह्याने शेंडू गेलाय डीप मधनं. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी रिटर्न देखील चांगल्या पद्धतीने केले गेले. षटकाची इकडनं समाप्ती होती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 21. या षटकामध्ये 10च्या सरासरीने धावा कमवायच्या होत्या, धावा जमा करायच्या होत्या, त्या इकडनं दोन्ही बॅटर्सनं जरूर केल्यात. यस, चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. 2 जरी विकेट गेल्या असतील मात्र अजून 2 चांगले बॅटर खेळपट्टीवर आहे. इथून मात्र एवढं अवघड नाहीये. पण जर हर्ष पाहिला पण क्रिकेटच्या पटलावर कठीण काही नसतोय, फक्त तुमचं प्रदर्शन किती चांगलं पाहायला मिळालं हे एक पाहणं गरजेचं. चला वेळेचा भान ठेवायचे पाहतोय आपण. कार्तिक इलेव्हन संतोष भुवन टीमचा संघ नाही. पहिल्या 2 षटकासाठी तब्बल तुम्ही पाहतोय की आपण आमचे स्कोरर सांगतायत की 11 मिनिटं घेतले. तर पहिल्या 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटाची वेळ असते. सुनीलजी कांबळे आपण मनीषजी कांबळे आणि त्याचबरोबर अनिलजी कांबळे आपल्यामधला कोणी उपस्थित असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. तर पहिला परिवर्तन पाहायला मिळेल का बॉलिंग अटॅकमध्ये पाहतोय आपण. सामना इथून मात्र एकतर्फी होणार नाहीये. 2 चांगल्या टीममध्ये हा फाईट होताना पाहतोय आपण. गोलंदाज अमन आलाय क्रमांक 300 षटक टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षण जर पाहिला आपण आता मात्र विखुरलेलं आहे. येणारे 18 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून बरोबर 30 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 10 धावाची सरासरी पार करावी लागेल. ही सरासरी जर पार करायची असेल फक्त एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. आणि इथून मात्र तुम्ही शांत दिमागात जर बॅटिंग केली सामना सहज जिंकू शकताय. कडक सामना पाहायला मिळेल. चला आपण वेळ जास्त घेता येतं. कार्तिक इलेव्हन संतोष भुवन टीमचा संगणक रेटामोर्थ विकेट बॉलर पाहतोय आपण. अमन आलाय कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी. समोर बॅटर पाहतोय आपण. सध्या तरी स्ट्राईकला असेल. नितीन काय घडलंय पाहतोय आपण. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता पण मना करतोय, नकारतोय स्ट्रायकर बॅटर. चांगली बॉलिंग अटॅक. पहिला बॉल डॉट आलाय. इथून मात्र संघर्ष करावा लागला. आता मात्र पाहतोय आपण कार्तिक इलेव्हन टीमला जर सामना जिंकायचा असेल कारण की 18 बॉलमध्ये समीकरण थोडंसं सोपं आहे. 3 मोठे फटके निंबोली टीमला विजयाकडे निश्चित वाटचाल करून देईल. पण तो 3 फटके कोण मारेल. गोलंदाज सजवताना अमन राईट आर्म ओव्हर द विकेट. सफल झालाय. हुकचा फटका पाहतोय आपण. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाह, पण इथं मात्र चांगला प्रयत्न केला होता. झेल ड्रॉप झालाय. बॅटरला मिळालंय जीवनदान. काय म्हणशील ज्या प्रकारे आपण पाहतो की बराच वेळ चेंडू हवेत होता. एक संधी निर्माण झाली होती, ती संधी दडवली. नक्कीच ज्या हाफ चान्स आहेत त्यांना फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टीम कार्तिक इलेव्हन संतोष भुवन पूर्णपणे अडचणीमध्ये आली आहे. कारण ज्या पद्धतीने सातत्याने बॅटर बॅटिंग करतायत, जी सरासरी आहे ती सरासरी गाठण्याचा प्रयत्न टीम नॅन्सी इलेव्हन निंबवलीने केले आणि त्यामध्ये यश देखील त्यांना आलंय. यस, पूर्णपणे सहमत आपल्या मताशी. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की अडचणीत सापडले थोडासा पाहतोय आपण. अजून सामना मात्र संपला नाहीये. पहिल्या नाईटचा पहिला सामना मला आठवला. ज्या प्रकारे आपण सामना पाहिला होता तशा प्रकारे सामना पाहायला मिळेल काय. गोलंदाज सज्ज होताना चांगला बॉल ऑफ ब्रेक बॉल होता पाहतोय आपण. सोडून देण्याचा प्रयत्न होता. टपापला झपकण आतमध्ये येणारा बॉल होता पाहतोय आपण. अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम. अमन मात्र आता कम्प्लीट वापसी करून देताना पाहतोय आपण. 18 मध्ये 30ची अवस्था असताना मात्र पहिल्या 3 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च करतोय. आता मात्र निंबोली टीमला संघर्ष करावा लागेल. हा फटका अतिशय सुरेख आहे पण परफेक्ट टायमिंग नाहीये. उंची जास्त, लांबी कमी आणि मिड विकेट कडे चांगला झेल कम्प्लीट. विकेट क्रमांक पाहतोय आपण 3ऱ्याचं पतन. चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. क्रमांक पाहतोय आपण आता मात्र 5 वर आला बॅटर शुभम. एका चांगला बॅटर शुभम गुळीला आणि जिथं विसरून चालता येणार नाही. ज्या प्रकारे हा कडक बॅटिंग करण्यासाठी माहीर आहे तो आलाय शुभम. वर एक मोठी जबाबदारी असेल इथून मात्र नॅन्सी इलेव्हन निंबोली टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर.
आल्या आल्या पहिलाच बॉल शपल होत असताना ऑन साइडला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्या ठिकाणी इस्टर्नच्या वर्ण चेंडू ड्रीप होत असताना सरळ जाऊन पोहोचला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. तर पूर्वी कोणती धाव इकडनं शुभम गुलवीनं एफर्ट केली नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सध्याच्या घडीला मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये चालली आहे. प्रेक्षकांना जसा सामना होता तसा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूने निंबवली आणि दुसऱ्या बाजूने संतोष भुवन टीम पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल नंबर 8 न वाडा शॉट चाबूक काय फिरवलाय आणि बॉलला अक्षरशः फिरवलंय. शुभम गुलवीच्या पाठमधनं एका टप्प्यानं चेंडू होईल फरार. स्क्वेअर लेग मधनं सीमारेषा पार. 4 धावा चौकार. हर्ष, जर पाहिलं आपण तर पूर्णपणे अमन यांनी आपल्या टीमला वापस शिकून दिली आहे. ज्या प्रकारे 18 मध्ये 30 हवाई होत्या त्यानंतर या षटकामध्ये फक्त एक विकेट प्राप्त केलाय आणि धावा खर्च केल्या 5 आणि आता मात्र समीकरण थोडंसं कठीण झालंय. येणार इथून मात्र बॉल शिल्लक आहे ते 12 आणि समीकरण जर पाहिलं आपण 25 धावाचं आव्हान आहे. काय बोलशील ज्या प्रकारे अमन यांनी तो षटक हाताळला? मी जरूर उल्लेख केलं होतं की संतोष भुवन कार्तिक 11 संतोष भुवन टीम फायटर टीम म्हणून ओळखली जाते आणि खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला पंच थांबायचं. पंच गावदेवी लाकिवली स्टँडमध्ये जे आमचे क्रिकेट रसिक आहेत तर तो शेवटचा बॉल जर पाहिला आपण निश्चित सीमेरेषेच्या बाहेर गेला होता का? यस, सामन्याला सुरुवात करायची. चौकार आहे पाहतोय आपण. चला मॅच आता रंगतदार स्थितीकडे चालली आहे. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 धावांची गरज आहे 25. 12-25 समीकरण. एका बाजूनं नॅन्सी 11 निंबवली, दुसऱ्या बाजूनं टीम पाहायला मिळतीये कार्तिक 11 संतोष भुवन. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू अपील जरूर केली आहे. पंच आमच्या बाजूने वलतील. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 27-27 घरामध्ये. निश्चित खराब बॉल होता पहिला पण रिप्लेमध्ये सुद्धा खूपच चेंडू बाहेर वळतोय आणि इथं मात्र एक सिंगल आली आहे. पहिला हा बॉलला जर पाहिला आपण तर हा अतिरिक्त टाकला गेला. समीकरण निश्चित एका धावेने आता मात्र थोडस हा फटका. वाह वाह वाह, काय झकास आलाय हा षटकार. अप्रतिम गगनभेदी षटकार.
रता घेताना, कारण की ज्या प्रकारे ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये टुर्नामेंट असतात एक मोठं दिलदार व्यक्तिमत्व आताचा असतोय. हा बॉल इथे मात्र आलाय वाईट आणि आस्पता फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वागत आणि सत्कारकडे आपण वळणार आहोत. शिवसेना उपतालुका प्रमुख आणि निश्चित नो डाऊट क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे, ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि पुंडास गावाचा विकासाचा जर नाव म्हटलं कैलास तेलार साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. स्वप्नील शेलर दादा आपण सुद्धा यायचा आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि यावेळेस पाहतोय की आपण आणि इथं मात्र खरा थ्रो पाहतोय आपण. अतिरिक्त धावा आणि धावा किती आल्या हे पाहायचं आहे. निश्चित जर पाहिलं आपण ह्या टर्निंग पॉईंट ठरवू शकतात. तब्बल 4 धावा या बॉलवरती आल्या. त्यानंतर स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण स्वप्नील शेलार दादांचा पाहतोय आपण. धावसंख्या 38. आता मात्र किती धावीची आवश्यकता आहे? 13 धावीची आवश्यकता आहे. आता मात्र पाहिलं तर आपण सोपं समीकरण ठरलंय निंबोली टीमसाठी. या बाई फोटो सेशन चालू आहे. रती महारथी 3 असे स्टार सज्ज होताना पाहतोय आपण. एम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण वेगवान बॉल पाहतोय आपण. हे पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आपण. दोन्ही चांगले समालोचक, त्यानंतर प्रिन्स मोहित निश्चित मोठे नाव यांच्या माध्यमातून आपण पाहतो असे या स्पर्धेचे आयोजक प्रथमेश दादा आणि त्यासोबत पाहतोय आपण इंजिनियर प्रणय पाटील. वाह वाह, नको नको दादा. हे कॉमेंट्री बॉक्स शेवटी गोडसेकर आपण पाहतोय आम्ही. गोडसेकर ज्ञानेश्वर मुकदम आज फसवलंय पण हा बॉल फसवलाय पाहतोय आपण. बॉलरला चेंडू बाहेर निघालाय. पंच वाईट इशारा करताना पाहतोय आपण. एक खरा बॉल आणि इथून मात्र निश्चित जर पाहिलं आपण संघर्ष करताना एक मोठा संघ पाहतोय आपण. हर्ष काय बोलशील ज्या प्रकारे आपण हा सामना पाहतोय? शॉट, काय टायमिंग आहे, काय ताकद आहे, काय एक्झिक्युशन आहे. बॉलला अक्षरशः फेकलंय ऑन साइडच्या डोक्यावरून. के कडक कडक कडक, के कडक सिक्सर. ची आवश्यकता आहे निश्चित. हर्ष जर पहिला आपण निंबोली संघाला जर विचार केला आपण 6 धावीची आवश्यकता आहे. काय सुरेख फटका पहिला आपण. शक्ती अफाट आणि दूर दूरचा मडिकेटच्या वरतून आलाय षटकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता स्टार्ट केली आहे. हा चेंडू आणखीन एक. आता हेलिकॉप्टर, टायमिंग टायमिंग प्रॉपर आणि आलाय सिक्सर. मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे नॅन्सी 11 निंबवलीनं आणि आता दाखल झाली आहे पुढच्या फेरी करिता. कम ऑन डीजे. तर सामन्यात
आणि त्यानंतर पाहतोय आपण ट्रॉफी देण्यासाठी मी आदरणीय प्रभाकर दादा गोळी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. नयन या खेळाडूला काय कमालीचं प्रदर्शन पाहिलं आपण. नयन ठीकच ठीक माझ्यासोबत जॉईन द्यायचं आपण. हे नयन प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार ज्यांनी पटकावलं. नयन जर विचार केला आपण 4 षटकामध्ये कार्तिक इलेव्हन भुवन टीमची खूप चांगली धावसंख्या होती. टीमच्या कॅप्टन तुला विश्वास दाखवलं त्या क्षणी तुझ्या डोक्यावर काय डोक्यात काय चालू होतं? काय नाही, मला फक्त भाऊनी सांगितलेलं का तुझी जी बॉलिंग आहे तुझी तू टाक. चांगल्या टीमच्या विरुद्ध अंतिम षटक हाताळणं हाणामारीचं त्यामध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन केलं. यापूर्वी असा एखादा सामना झाला की त्याची आठवण झाली या सामन्यामध्ये पाहून? नाही, असं काही नाही. फुल एन्जॉय करत आपण या ट्रॉफीमध्ये. हो नक्कीच. खास प्रिन्स म्यूजचा लाईव्ह टेलिकास्टचा जो प्रदर्शन पाहतोय त्याबद्दल काय बोलशील? खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि मजा येते खेळायला. बेस्ट ऑफ लक. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत आमचे दोन्ही समालोचक. एक पाहतोय आपण एकच बाबा आमचे लाडके म्हणजे योगी बाबा आणि त्यानंतर पाहतोय आपण समीर ठाकरे आउट टू द कॉमेंट्री बॉक्स. आणि पवार खऱ्या अर्थानं जो मात्र आपण सामन्यावर पुरस्कार दिला ज्या खेळाडूला तो मात्र तो सुद्धा एक चांगला कॅमेरा वर्क आहे. ते सुद्धा मात्र SK एंटरटेनमेंट या वाहिनीसाठी चांगले कार्यरत आहे. हो आणि NB लाईव्ह साठी देखील ते खूप चांगले कॅमेरामॅनची भूमिका बजावत आहेत. चला आता विनंती करतो या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाला की आपण फोल्डिंग सेट करा आणि टीम आई गावदेवी कोलिवली संघ चला सलामीची जोडी तुम्हाला लगेचच पाठवायची आहे. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आपण इथे पाहतोय. नाणेफेकी आपण जर पाहिली तर या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाने जिंकलेली आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. 4 षटकांचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो लगेच मात्र फाईट करेल. नॅन्सी 11 निंबवली बस संघाच्या गेस्ट. तर निंबवली संघ आपण रेंजमध्ये राहा, रेंजच्या बाहेर जाऊ नका.